हाय हॅलो नमस्कार नमस्कार मित्रांनो. मित्रांनो. आज आमची अॅनिव्हर्सरी आहे, 3री अॅनिव्हर्सरी. आणि ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही सकाळी 6:30 वाजता, आता 6:30 वाजलेले आहेत, आम्ही 6:30 वाजता आमचा प्रवास सुरू करतोय. लोकेशन एकदम खास आहे, नवीन आहे आमच्यासाठी पण बघू आता प्रवास कसा होतोय. तुम्ही हा प्रवास एन्जॉय करा, आमच्यासोबत कनेक्टेड राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट नक्की करा. तर आत्ता वाजलेत 9:30 आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय, जे की आहेत यवतमधील मेहेर रिट्रीट. एंट्रन्स बघू शकता, एकदम सुंदर असा एंट्रन्स आहे, निसर्गरम्य वातावरणात आहे आणि शहराच्या गोंगाटापासून आणि धावपळीच्या आयुष्यातून थोडं लांब आहे. तर हे आहे मेहेर रिट्रीट येथील पहिलं इम्प्रेशन. पार्किंग स्पेस खूप मोठी आहे. स्पेस खूप मोठी आहे, पार्किंग बघा. त्यानंतर या ठिकाणी आमरस महोत्सव सुरू आहे, आमरस पार्टी सुरू आहे. गर्दी खूप आहे, पण म्हणावं तेवढी गर्दी जास्त, जे रिलॅक्स पाहिजे त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर हे तिकीट काउंटर आहे, या ठिकाणी आपण आपले आजचे तिकीट्स काढूया आणि एंट्री करून मेहेर रिट्रीटचा अनुभव घेऊया. व्हिडिओ पॉज करून आपण इथले रेट्स बघू शकता. मेहेर रिट्रीट किती मोठा आहे ते या मॅपवर आपण समजून घेऊ शकता. तब्बल 40 रिट्रीट पॉइंट्स आहेत, एवढा मोठा एरिया आहे. हा बोटिंग एरिया आहे, दुपारी याचा अनुभव घ्यायचा आहे. मस्त फाउंटेन चालू आहे, बघून घ्या. सिटी मध्ये लोकांसाठी एकदम परफेक्ट आहे बरं का. खूप 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 म्हणजे एकदम शांतता बघ ना. आता मी ब्रेकफास्ट डायनिंग हॉल आहे. टायमिंग 11:30 ते 11 असं काही टायमिंग आहे. आता बघू काय काय मिळतंय. मिसळ ब्रेड तो आहे 80 ला. टेस्ट एकदम ओके, बरोबर आहे, जास्त मसाला काही नाही. दिवसाचं स्टार्टिंग सुंदर ब्रेकफास्ट झालं आहे. ऍक्टिव्हिटीला तेवढी जास्त मजा नाही. आता ब्रेकफास्ट कंप्लीट केल्यावरती काय काय ऍक्टिव्हिटी स्टार्टिंग आहे.
तर आपण पहिल्या साईटवरती जिथे रिट्रीट आपल्याला मिळणार आहे, म्हणजेच मेहर रिट्रीटचा पहिलं स्पॉट अर्थात मेहर पेड झू या ठिकाणी आलोय. ठिकाण खूप मस्त आहे, आपण हे अनुभव घ्या. मुलांना भविष्यात पोकले आणि JCB घ्यायचं असेल तर ट्रेनिंग या ठिकाणी दिली जाईल. या ठिकाणी छोट्या मुलांसाठी मिनी टिगर अवेलेबल आहेत, ते चार्जेबल आहेत, पण मुलांना खूप मजा येईल. आमचे पर्सनल गाईड आहेत. पर्सनल गाईड काय मॅडम ते काय ते? Australia's largest bird. They can't fly. These सिटीमध्ये आहात आणि आपल्याला या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल या ठिकाणी यावं लागेल. याचबरोबर या ठिकाणी गावाची वाईफ देण्यासाठी या ठिकाणी या प्रकारे असं एन्व्हायरमेंट तयार केलं आहे. असं एक जुन्या काळातलं घर आहे, विहीर असेल, तुळस असेल, झाड असेल. त्याचबरोबर फिरण्यासाठी ट्रॅक्टर राईड आहेत, बैलगाडी राईड आहेत आणि सर्जराजे एकदम इथं जवळपास 7 ते 8 जोडी सर्जराजे आहेत. खूप मोठे मोठे आहेत, बैल आहेत आणि आपले गिरगाई गावरान गाई या ठिकाणी मेंटेन केलं आहे. वातावरण खूप सुंदर आहे आणि सांगतोय म्हणजे इथं अनुभव घेतोय असं आहे. आता नेक्स्ट राईड बघू आता काय आहे इथं. प्राणी बघितले, पक्षी बघितले, आता मासे पण बघायचे. चला ॲक्वेरियम, सगळं काही एकाच ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे डिहायड्रेशनसाठी दिवसभर अनलिमिटेड ऊसाचा रस इथे एकदम फ्री, अनलिमिटेड दिवसभर किती वेळ. इथं फिरत असताना आपण अनेक गोष्टी अनुभव घेतला, ज्यामध्ये पेट झू झालं, ॲक्वेरियम झालं, लो बर्ड्सचा आनंद घेतला. त्यानंतर त्यांच्यासोबत खेळून आणि थंडगार ऊसाचा रस झाला. आता वेळ येते ती वॉटर पार्कमध्ये जाण्याची. चला तर मग चेंज करूया आणि वॉटर पार्कचा 1 तास 1.5 तास तरी आनंद घेऊया. त्यानंतर रेन डान्स पण आहे, बघूया. फुल सिक्युअर्ड चेंजिंग रूम आणि लॉकर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत.
वॉटर पार्कचा आनंद घेऊन झालाय. आता वाजलेत 2:15. जेवणासाठी आपण डायनिंग वर चाललो. तर हे आहे आपलं लंच. बघू शकता एकदम पूर्णपणे पंचपक्वान्नावरचं घरगुती जेवण आहे. चटणी, लोणचं, लापशी, कांदा, आमरस आहे आणि तूप टाकून आहे, रायता, दाल राईस, छोले, पिठलं, आपली भाकरी, चपाती आणि पुरी असं आजचं मेनू. तर कसं वाटलं ओव्हरऑल आणि त्याबद्दल सोबत कसं वाटलं जेवण कसं आहे? सकाळसारखं आताच जेवण आहे, एकदम टेस्टी आहे. फुल जेवण आहे. 20 मिनिटाचा मॅजिक शो कंटिन्यू दिवसभर चालू असतो. त्याचबरोबर पाऊण तासाचा एक मॅजिक शो हा 3 वाजता सगळ्यांसाठी ओपन असतो. जेवण केल्यावरती इंडोर गेमचा आनंद घ्यावा यासाठी आम्ही गेलो आर्चरी, रायफल शूटिंग, एअर हॉकी यासारखे गेम्स खेळण्यासाठी. मेहेरचा गेम झोन बघाल तर तोही भव्य दिव्य असा आहे. एकाच वेळी 100 ते 150 लोक या ठिकाणी खेळ खेळू शकतात अशी सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. निसर्गरम्य वातावरणात आलोय आणि भटकंती केली नाही असं होणार नाही. यामुळे आम्ही निघालो मेहेर रिट्रीटच्या हिडन स्पॉट्स बघण्यासाठी आणि फोटो सेशनसाठी. कारण या ठिकाणी असंख्य सेल्फी पॉईंट्स आणि फोटो पॉईंट्स आहेत. तर फेरफटका मारला आणि आता जवळपास 4:30 वाजले. तर म्हटलं की आता बोटिंग करून घ्यावा. तेवढी एकच ॲक्टिव्हिटी आपली पेंडिंग आहे. एक लेक व्ह्यूसाठी टूर होती पण ती आपण काही गेलो नाही कारण इतकं धावपळ झाली आहे. एका दिवसात एवढं काही होणं शक्यता वाटत नाही. पण आता बघूया, बोटिंगचा अनुभव घेऊ. मित्रांनो, या मोटर बोट किंवा दुसऱ्या बोट्स नाही तर या पेडल बोट्स आहेत. यामुळे त्यांना चालवताना पायात गोळे 100% येणार. आयुष्यात हाही आनंद एकदा घ्यायलाच हवा.
आज आम्ही मेहेर रिट्रीट यवत या ठिकाणी पूर्ण दिवस स्पेंड केला. तर बोटिंग पण झाली, सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या. फक्त आम्ही म्हातोबा लेकला आम्ही व्हिजिट केलं नाही, ते आम्ही स्किप केलं. कारण इथे खूप धावपळ झाली आणि ऍक्टिव्हिटी इतके आहे की टाइम नाही पडत. त्यामध्ये लंच पण खूप मस्त होता, ब्रेकफास्ट खूप मस्त होता. आता फक्त हायटी बाकी आहे. आणि ऊसाचा रस जो की अनलिमिटेड आहे तो तर विचारूच नका. एकदम प्युअर ऊसाचा रस असेल आणि आपण आपल्या हाताने बनवून घ्यायचं. तर ते रस काढून देणार. तुम्हाला जे काय करायचं सगळं सेल्फ सर्व्हिसमध्ये. लॉकर रूम चांगले आहेत, स्विमिंग पूल चांगले आहेत, सगळं एकदम एन्व्हायरमेंट एकदम भारी. त्यानंतर इंडोर गेम्स पण आहेत आणि आर्चरी आणि रायफल हे पण तिथं एकदम मस्त आहे. आईस हॉकी पण आहे. आम्ही सगळं ट्राय केलं. छान वाटलं. मस्त आहे, एन्व्हायरमेंट छान आहे, झाड आहे, थंड हवा आहे. म्हणजे उन्हाळा असून पण उन्हाळा असा आम्हाला जाणवला नाहीये, कारण साईडने पूर्ण पाणी आहे. आणि हा, टेम्परेचर आता सध्या 42-43 असेल, पण तरी आम्हाला उन्हाळा खूप जास्त जाणवला नाही, कारण झाडं खूप आहे इथं. आणि जेवण, नाश्ता सगळं व्यवस्थित आहे, खूप छान आहे. एकदा नक्की व्हिजिट करा. म्हणजे इथं आल्यानंतर फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. अक्षरशः आम्ही मोबाईल चार्जिंग, म्हणजे मोबाईल पूर्ण फुल चार्ज करून आणले होते आणि इथे आल्यानंतर आता 0 झालेले. तुम्ही मुलांना जर आणलं इथं तर मुलं बोर होणार नाही, काहीच नाही. शेवटी सांगायचं एवढंच की हे ठिकाण म्हटल्यावर एकदम बजेट फ्रेंडली आहे आणि एक धावपळीच्या आयुष्यातून एकदम एक विरंगुळा जरी म्हटलं की बाबा एक शॉर्ट रिट्रीट आहे. नावाप्रमाणेच रिट्रीट आहे. तुम्ही इथं या, व्हिजिट करा. इथं 3 वर्षापर्यंत आणि 3 फूटपर्यंत हाईट असेल मुलांची तर काहीतरी तिकीट फ्री आहे मुलांसाठी. विकेंडसाठी वीकडेसाठी तिकीट वेगळं आहे. एंट्री 9:30 वाजता आहे, 6:30 वाजता इथलचा एक्झिट आहे. त्यामुळे तो टायमिंग आपण बघून आणि आधी कॉन्टॅक्ट करून मगच आपण इथे यावं. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्टेड राहा. धन्यवाद.